आपले भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी एप्रिल महिन्याचा हप्ता हा थोड्याच दिवसापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला आणि त्याचबरोबर आता 2100 रुपये देखील या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाले आहेत। महायुतीचा विजय झाल्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना शब्द दिला होता की 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील आणि बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 नाही तर 2100चा मिळेल। तर तोच 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि यासाठी सरकारकडून 12 जिल्ह्यांची नवीन यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत। तर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच बऱ्याच लाडक्या बहिणींना या 2100 रुपयाच्या हप्ता वाटपातून अपात्र देखील ठरवण्यात आलेलं आहे। तर कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे हे देखील या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आजच एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे की आतापर्यंत आम्ही 10 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पोहोचवले आहेत। आता 11व्या हप्त्याच्या वाटपाला देखील सुरुवात केली आहे। सरकारकडून मे महिन्याचा हप्ता वाटपासाठी एक नवीन पद्धत लागू करण्यात आलेली आहे। यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले आहेत तर काही लाडक्या बहिणींना थोडी वाट बघावी लागेल। तर कोणत्या लाडक्या बहिणींना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल। आजच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आदितीताई तटकरे ही सामील होत्या। आदितीताई यांनी असं सांगितलं आहे की जवळजवळ 2,40,00,000 महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे। अजित पवार देखील यावर असं म्हणाले की आम्ही योग्य ते नियोजन केलेलं आहे आणि वार्षिक उत्पन्न हे मार्च एंडिंगला जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर आर्थिक धोरणासाठी हे नवीन वर्ष सुरू झालं त्यामुळे आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्यासाठी योग्य तो निधी हा बँकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। त्यासाठीच आम्ही 12 जिल्ह्यांची यादी तयार केली आहे आणि सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यातील महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचं काम आम्ही करू आणि टप्प्याटप्प्यानं आम्ही नवीन यादी देखील तयार करणार आहोत। पुढच्या जिल्ह्यांमध्ये पैसा वाटपाचं काम हे असंच सुरू राहील। पण तुमचा हप्ता तुम्हाला वेळेवर मिळवायचा असेल तर तुम्हाला राज्य सरकारने सांगितलेलं हे महत्त्वाचं काम करावं लागेल। एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास वेळ झाला परंतु जर मे महिन्याचा हप्ता वेळेवर हवा असेल तर तुम्हाला सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम करावं लागेल। लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 10 हप्ते जमा झालेले आहेत आणि ते डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले आहेत। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर मिळाले। आत्ताच मागच्या महिन्याचा एप्रिलचा जो हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला आहे तो देखील तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून 1500 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला। परंतु मे महिन्याचा हप्ता 2100 रुपयाचा तुमच्या खात्यावरती जमा करण्यासाठी तुम्हाला सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम यावेळेस करणं गरजेचं आहे। तरच तुम्हाला तुमच्या खात्यावरती जो वाढवून आलेला हप्ता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो 1500 रुपयाचा हप्ता 2100 रुपयाचा केला तो 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला घ्यायचा असेल तर लक्षपूर्वक ऐका। बऱ्याच लाडक्या बहिणी ही चूक सर्रास करतात। लाडकी बहीण योजनेचा हप्ता बँकेमध्ये जमा झाल्या बऱ्याच लाडक्या बहिणी बँकेत जातात आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घरी घेऊन येतात। पण लाडक्या बहिणींनो तुमच्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स हा असलाच पाहिजे हे लक्षात ठेवा। जर तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स शिल्लक नसेल आणि तुम्ही जर बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून आणले तर बँकेकडून दंड आकारण्यात येतो आणि त्यामुळे तुमचा जो पुढचा हप्ता येणार असतो तो तुमच्या खात्यावर पूर्ण येत नाही। म्हणून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी एक नवीन ऑर्डर तयार केली आहे।
त्यासाठी शिंदे साहेबांनी बँकांना तसे आदेश देखील दिले आहेत आणि महिलांना सूचनाही दिल्या आहेत। त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना एक महत्त्वाचं काम करण्यास सांगितलं आहे। ज्या महिलांचं खातं हे पोस्टात आहे त्या महिलांना सर्व सरकारी योजनांचा लाभ हा सर्वात आधी मिळत असतो। या व्यतिरिक्त ज्या महिलांचं खातं हे पतसंस्था किंवा खासगी ग्रामीण सोसायटीज मध्ये असतं त्यांना पैसे जमा होण्यास वेळ लागतो, कारण बँकांना त्यांचा स्वतःचा IFSC कोड नसतो। त्यामुळे अशा बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास वेळ लागतो किंवा पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होतात। म्हणूनच आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी मे महिन्याच्या हप्ता वाटपाबरोबरच लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी बहिणींना काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। ज्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचना पाळतील त्यांच्या खात्यावर 2100चा मे महिन्याचा हप्ता जमा होईल। त्यामुळे आपण पुढे पाहणार आहोत की एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना कोणतं एक काम करण्यास सांगितलेलं आहे। पण त्याआधी आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। सरकारने जी नवीन जिल्ह्यांची यादी तयार केली आहे त्या जिल्ह्यांची नावे आता मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामधील पहिला विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग। नाशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात। आपल्या नाशिक विभागामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर आणि नाशिक या 5 जिल्ह्यांपैकी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आजच लाडक्या बहिणी योजनेचे 2100 रुपये जमा झाले आहेत। यानंतरचा पुढचा विभाग येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि या छत्रपती संभाजीनगर मधील जे 8 जिल्हे आहेत बीड, जालना, धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या 8 जिल्ह्यांमधील लातूर, हिंगोली आणि नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता जमा झाला आहे। त्यानंतर पुढील जो नागपूर विभाग आहे आणि विदर्भ विभाग आहे यातील चंद्रपूर आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आज मिळाले आहेत। पुढचा विभाग आहे पुणे विभाग। पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात आणि या 5 जिल्ह्यांमधील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो आणि या पुणे विभागातील 5 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणीच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि ते 2 जिल्हे आहेत सांगली आणि पुणे। या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे। तसेच मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या बहिणींना देखील 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आज मिळाला। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की माझ्याकडून प्रत्येक बहिणीला 2100 रुपयाचा हप्ता या महिन्यापासून मिळणार आहे, पण बऱ्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेवर मिळत नाही, कारण त्यांच्या बँकेचा टेक्निकल प्रॉब्लेम असतो। बँकांकडून पैसे ट्रान्सफर होण्यास उशीर लागतो। सरकारकडून बँकांना निधी देण्यात आलेला असतो। स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बँकांना निधी मंजूर केलेला आहे। बँकांना पैसे दिलेले असतात आणि त्यामुळेच याच बँका डायरेक्ट बँक ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे ट्रान्सफर करतात। पण लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका, तुम्ही जर तुमच्या बँकेमध्ये हे महत्त्वाचं काम केलं नाही तर तुम्हाला मे महिन्याचा 2100 रुपयाचा हप्ता मिळणार नाही। जर तुमचं पोस्टामध्ये खातं असेल तर तुम्हाला पोस्टाकडून कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर येत नाही, म्हणजेच तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज पोस्टाकडून तुमच्या मोबाईलवरती येत नाही। म्हणूनच ज्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं आहे त्या बहिणींनी लवकरात लवकर त्यांचं पासबुकवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुमच्या खात्यामध्ये किती शिल्लक रक्कम आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि तुमच्या बँकेमध्ये मिनिमम रक्कम आहे का याची खात्री करून घ्यायची आहे। जर तुमच्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात। तसेच सर्व महिलांनी लक्षपूर्वक ऐका की तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही ई-केवायसी केलं आहे का हे पडताळून पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल
तरी देखील तुमच्या बँकेमध्ये 2100 रुपये येण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात आणि तुमचं बँक अकाउंट देखील बंद होऊ शकतं. तेच खातं जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जोडलं असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो. त्यासाठीच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमच्या हातात असलेल्या मोबाईलचा वापर करून तुमचं आधार कार्डचा ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला आधार अपडेटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का हे बघायचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा अकाउंट नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याबरोबरच तुम्हाला आधार सीडिंगच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर याची माहिती देऊन बँक सीडिंग करून घ्यायचं आहे. ज्यांचं बँक सीडिंग ॲक्टिव्हेटेड आहे त्याच लाडक्या बहिणींचं अकाउंट हे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. म्हणूनच आजच्या आज लाडक्या बहिणींनो, सरकारने सांगितलेलं हे महत्त्वाचं काम करून घ्या. मगच तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल आणि हा हप्ता जमा होण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. वेळच्या वेळेस तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यावर जमा होतील.